अकोला जिल्ह्यातील तेल्हारा ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पिण्याचं पाणी, स्वच्छतेचा अभाव, बंद पंखे आणि कोरडे कूलर यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय। भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठप्प असून अनेक पंखे बंद अवस्थेत आहेत। कूलरमध्ये पाणी नसल्यानं रुग्णांना उकाड्याचा सामनाही करावा लागतोय। शौचालयांमध्येही पाण्याची सुविधा नसल्यानं रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे। दरम्यान रुग्णवाहिका गेल्या अनेक दिवसांपासून उपलब्ध नसल्यानं गंभीर रुग्णांना अकोला किंवा इतर ठिकाणी हलवताना अडचणी निर्माण होत आहेत। रुग्णवाहिकेअभावी अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर काही युवकांनी रुग्णांना थंडगार पाण्याचं वाटप केलं आणि रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं। आंदोलनकर्त्यांनी तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, स्वच्छता सुधारावी, पंखे आणि कूलर सुरू करावे, तसंच रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे। इथं आज सकाळपासून पाण्याची समस्या चालू होती। आज आणि इथं 2 दिवसाची बंद आहे। तुम्ही कुठले पेशंट आहे? मी हिवरखेडचा आहे। मी 4-5 दिवस झाल्यावरती आहे। इथं आजपासून पाण्याची समस्या आणि पंखे अर्धे जास्त बंद आहे। पेशंट येले पंख्याची खूप अडचण आहे। पाण्याची व्यवस्था, साफसफाईची व्यवस्था, या 2 गोष्टीची व्यवस्था एकदम बिलकुल नाही। पाणी म्हणजे तुम्हाला प्यायला नाही की बाकी जे संडास बी नाही आहे, प्यायचं बी नाही आहे। पाण्याची खूप अडचण, दोन्ही प्रकारचं पाणी नाही ना वापरायला। थंड पाणीच भांड्याचं धुणं चालू आहे, थंड पाणी संडासला नेणं चालू आहे। 3 दिवस झाले बंदी, इथं पाण्याची सोय नाही। संडासला घरी जावं लागते आम्हाला। ते खेळावरचे पेशंट आहे, त्यांना पाणी घरून आणा तुम्ही, सांगा ते पेशंट आले की पाणी आणून सोबत तिथं हे काय प्यायला पाणी आहे का? नाही आहे। पाण्याअभावी आणि पाणी टंचाईमुळे सध्या ही परिस्थिती उद्भवली असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सकांनी म्हटलं आहे। तेल्हारा शहरातच पाणी टंचाई असल्यामुळे याचा फटका ग्रामीण रुग्णालयालाही बसत असल्याचं त्या म्हणाल्या। पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयातील संबंधित अधिकारी नगर परिषदेच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं। मात्र 108ची रुग्णवाहिका ही केवळ 2 दिवसांपासून नादुरुस्त असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं। लवकरच पर्यायी रुग्णवाहिका तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाला देणार असल्याचं त्या म्हणाल्या। तर अस्वच्छता ऍक्च्युली तिथे 4 स्वीपर आहेत आपले, त्यांच्याकडनं काम करून घेण्यात येते, पण पाण्याची थोडीशी उपलब्धता कमी असल्यामुळे ही अडचण जाते। तरी योग्य ते निर्देश आम्ही आमच्या स्तरावरनं त्यांना दिलेले आहे। आमचे आरएमओ आणि एओ सुद्धा तिथे भेट देऊन आलेले आहे आणि सूचना त्यांच्या स्तरावर सुद्धा त्यांनी दिलेली आहे। 108 ॲम्ब्युलन्स ही तिथलं इंजिन खराब झाल्यामुळे एक मागच्या 2-4 दिवसापासून बंद आहे, परंतु आता 2 दिवसामध्येच आपल्याला स्पेअर गाडी ही 108ची पुण्यावरनं मिळणार आहे। त्याच्यामुळे तो पण एक प्रश्न आपला सॉल्व्ह होऊन जाईल। सद्यस्थितीमध्ये 102 आपली तिथे कार्यरत आहे इमर्जन्सीसाठी। ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा देण्याचे दावे केले जात असताना तेल्हारा ग्रामीण रुग्णालयातील ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आहे। आता प्रशासन या गंभीर समस्यांकडे कितपत गांभीर्यानं लक्ष देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।